विठ्ठल मंदिराच्या गर्भगृहातील ग्रॅनाइट फरशी काढली, पुरातन दगडांनी घेतला मोकळा श्वास। चांदोली धरणामधील पाणीसाठा 45% गेल्या वर्षीच्या तुलनेत 5 TMCनं घट। स्मार्ट सिटीच्या सहाय्यक व्यवस्थापकाला अटक, 40,000ची लाच घेताना कारवाई। होळीनिमित्त भोंगरा बाजाराचं आयोजन, शेकडो आदिवासी बांधवांचा सहभाग, ढोल वाद्यासह आनंदोत्सवात मिरवणूक। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर, 2 एप्रिल ते 18 मे पर्यंत परीक्षा। आचारसंहितेमुळे पालिकेमध्ये 700 कोटींची कामं अडकली, कामं मंजूर असूनही निविदा प्रक्रिया रखडली। डिझेल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, पंढरपुरात स्कॉर्पिओसह आरोपी ताब्यात। संभाजीनगरात 18 मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर, सवलती लागू करण्याचे दिले आदेश। बीडमधील शेतकऱ्यांना 22 लाखांचा गंडा, 2 व्यापाऱ्यांनी आमिष दाखवत केली फसवणूक, तर दोघांविरोधात गुन्हा दाखल। मणिपूर, मेघालय आणि नागालँडमध्ये भाजप लोकसभेला उमेदवार उतरवणार नाही, एनडीए मधील घटक पक्षांना देणार पाठिंबा। कोकणात उन्हाळ्यातही दाट धुक्याची चादर, धुक्यामुळे होळी निमित्तानं गावाला जाणाऱ्या वाहनांचा वेग मंदावला। छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज MIDC मध्ये पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली, हजारो लिटर पाणी वाया। हत्तीरोग निर्मूलनासाठी गोंदियात मोहीम, 9 लाख विद्यार्थ्यांना करणार गोळ्यांचं वाटप। डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या किमतीत आतापर्यंतची सगळ्यात मोठी घसरण, एका डॉलरची किंमत 83.48 रुपये। नागपूरच्या बुटीबोरी MIDC मध्ये टँकमध्ये भीषण स्फोट, 6 कामगार गंभीर जखमी। नागपूरच्या वर्धमान प्लास्टिक कंपनीवर मनपाची कारवाई, 2000 किलो सिंगल यूज प्लास्टिक जप्त। गोंदियामध्ये 25 गुन्ह्यांची नोंद असणारा आरोपी अटकेत, 15,33,000चा मुद्देमाल हस्तगत। आणि कोकणात शिमगोत्सवाची धूम, देव आले माझ्या दारी, आसूद गावचा काटखेळ, भक्तिभावानं जोपासली परंपरा।